कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओ गुरुजी, तुमची बदली होऊन तुम्ही या शाळेत का आलात माहिती का? का? तुमच्या आधीच्या गुरुजीने विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अरे हो गुरुजी. आणि विहिरीमध्ये ना पाणीच नव्हतं, मग त्याच्यामुळे त्यांचं ना फक्त तंगडच मोडलं. मी तर ऐकलं त्यांनी नोकरी सोडून ते वेड्याच्या दवाखान्यात ऍडमिट झाले. काय सांगतोस? हो गुरुजी, गुरुजी तुम्हाला ना जीव द्यायचा असेल ना तर विहिरीत उडी नका मारू. नाही नाही, तुम्ही एकदम ट्रक खालीच या. हा म्हणजे काय बोलतोस, कळतं का तुला? हा हे अरे हे गुरुजी पण वेड्याच्या दवाखान्यात ऍडमिट होणार? येडायस काय, डायरेक्ट तिथूनच आल्यासारखे वाटतंय. अरे अरे काय बोलताय तुम्ही? हा गप्प बसा. हे शतरंजी नीट करा. कर रे, तू पण कर. ते मी पण करतो ना. हे बघा इथून करतोय. नीट करा. 4 दिवस झाले मला इथे शाळेत येऊन. तुम्ही दोघच पोरं? नाही आहेत ना, अजून भरपूर 2 जण आहेत. ते चंदू आणि बंटी आहेत ना, ते पिक्चरला गेले आहेत तालुक्याला. वा रे वा. मग तुम्ही का नाही गेलात? हा? आम्ही गरीब आहोत. आम्ही खूप गरीब आहोत गुरुजी. आमच्याकडे मोबाईल पण नाही, पैसे पण नाहीत आमच्याकडे. आमच्याकडे चांदीचं कड पण नाही, चांदीच्या बाळ्या पण नाही. आमच्याकडे चैनी पण नाही आहेत गुरुजी. हे जे शूज आहेत ना, ते फक्त 8,000चे आहेत. आमच्याकडे 4 गर्लफ्रेंड पण नाही. आम्ही हे राहू दे, हे बाबा राहू दे. आम्ही गरीब आहोत. हो रडू साहेब ऐका. गप्प बसा. मला उच्चून घ्या. गप्प. लहानच का? उच्चून हा शांत बसा. रडायचं नाही, कळलं? हा एवढं नसतं रे रडायचं. काय कशासाठी हे? इथलं मी बोललो नव्हतो, आपले गुरुजी खूप चांगले आहेत, ते नेतील आपल्या पिक्चरला. मी आलोच घरी सांग. हे गप्प बस. विचारला काय? अभ्यास करा. काय अभ्यास 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 अभ्यास. काय शाळेतले शिक्षक बघा, ते आपल्या मुलांना गुलाबाचं फुल देतात, पार्टी देतात, आणि तुम्ही काय देता आम्हाला? हे बघ मी तुम्हाला शिक्षण देणार. ते काही नको आम्हाला. ते काय नको, आम्हाला चॉकलेट पाहिजे. अरे हे बघ तुम्ही नीट अभ्यास करा मग चॉकलेट देईन. मला उच्चून घ्या. उच्चून गप्पस. उच्चून काय? किती चॉकलेट देणार? ते तुमच्या अभ्यासाची प्रगती बघून मग मी ठरवेन. अच्छा, म्हणजे तुम्हाला आम्हाला द्यायचंच नाही. अरे चैन उभा राहणार रे. ह्या कोण? ही माझी पोरगी चिंगी. पप्पा, चिंगी काय चिंगी? सानिया. तुमचं नाव? हरीश. वाव, किती छान नाव आहे. पप्पा, यांना लग्नाचं विचारा ना. पुष्कळ फोडीन ना. किती उतावळी झाली, होईन ना. थांब ना जरा. मला चालतील हे. सानिया आणि हरीशच्या नावाचं शॉर्ट फॉर्म काय होतो? हरनिया. लाजताय काय तुम्ही? तुमचं लग्न झालंय का? नाही, आणि मला करायचं पण नाही. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? अरे ते तुला काय करायचंय? मला करायचंय लग्न. अरे हाव ना, तुला येणार आहे पाहुणे पाहिला आज. ती कशाला? मला हे चालतील. हो ऐका, हे बघा मला लग्न करायचं नाही इतक्यात, कळलं? इतक्यात म्हणजे मग कधी करता? रिटायर झाल्यावर? असं वृद्धाश्रमात करता का हनीमून? ते माझं मी ठरवीन. ते तुमच्या आधी पोराला शाळेत पाठवा. नाही नाही, त्याला आज नाही जमणार. का? याला पाहायला पाहुणे येत आहेत. पाहुणे आले, त्यांनी विचारलं मुलीचा भाऊ कुठे आहे, तर काय सांगावं आम्ही? सांगा ना, त्याने शाळेत गेलाय. बाई, आणि शाळेत गेले म्हणल्यावर लग्न मोडलं म्हणजे? असं काय होत नसतं. शाळेत गेलं लग्न मोडतं असं नाही होत. शाळा काय पाकिस्तान आहे का? ठीक आहे, येऊ दे मग त्याला शाळेत. आणि ते ऐकून जर लग्न मोडलं ना, तर त्याला जिम्मेदार तुम्ही असाल मग. हो गप्प बसा. असं काहीच होत नाही. मला उच्चून घ्या. तू गप्प बसा. ते परवा शाळेत पाठवा तुम्ही आधी. बघू ते बघू. गुरुजी, ओ गुरुजी. अरे राम 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 राम.
नमस्कार नमस्कार. सरपंच साहेब तुम्ही कसं का भाऊ? अरे नाही 4 दिवस झाले म्हणलं गुरुजी आपल्या गावात जॉईन झाले गुरुजी म्हणून. आता गावाचा प्रथम नागरिक या नात्यानं गुरुजीची भेट घेणं अत्यावश्यक होतं त्या ठिकाणी. पप्पा 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 असं पप्पा नाही. चल ठीक आहे दूर बरं. काय तरी सरकार आहे. हा तुमचा मुलगा आहे? हा पोरगा आहे माझा आणि ही पोरगी माझी. मस्त आहे. नाही तुमचं कुटुंब मस्त आहे असं म्हटलं मी. तिचं लग्न झालंय गेल्याच वर्षी. शी शी काहीतरी चावलं पायाला. पाय पाय हा हा पाय चुक. अरे हा पायाला इथे डास खूप आहेत. डास खूप आहेत की हिचं लग्न झालंय हे ऐकून तुम्ही उदास झालेले आहात. हो ना. हो काहीतरी काय बोलतोयस तू? खरंच हिचं लग्न झालंय? पश्चाताप झालाय. मला तर नांदायचंच नाहीये आता. अरे यस. असं कसं बोलतीस तू? मला इतका कंटाळा आलाय ह्या संसाराचा की एक वेळेस मी एखाद्या झाडाच्या खोडाबरोबर संसार करीन, गेला बाजार रुईच्या झाडाबरोबर संसार करीन, एखाद्या दगडाबरोबर संसार करीन. याच्यात मास्तर कुठे बसतोय का बघा ना. गप्प बसव तुम्ही. हिला एक लग्न झाले तरी पण बापाचं घर सुटना. अगं जा ना बाई. ए तुझं काय प्रॉब्लेम आहे ग? हे गावातला एक असा पोरगा नाही ज्याने हिला प्रपोज केलं नाहीये. आणि हिनी गावातल्या पोरांना धरून धरून प्रपोज केलंय. आता ही नुसती रस्त्यात गेली ना तरी पोरं बिचारी वाट वाकडी करतात. ऐका ना तुम्ही भांडू नका. ऐका काय प्रॉब्लेम काय? काय मोठा प्रॉब्लेम नाही आहे गुरुजी. आमच्या जावायचं हिचं पटत नाही. ते तेवढं तुम्ही बघून घ्या एवढंच. मी काय बघून घेऊ? अरे बघून घ्या. तुम्ही गावातले शिकले सवरलेले एकमेव व्यक्ती आहे. मग हे गावातले सगळे तंटेबिंटे तुम्ही सोडवले पाहिजे. तुम्ही बघणार नाही तर कोण बघणार आहे गुरुजी? हो मी काय बघणार आहे? काय बघणार म्हणजे काय बघणार? तुम्ही सांगा ना आमच्या गावातली लेक आहे म्हणून तिला नीट नांदवायचं असेल तर नांदवा. नाही तर सरळ तुम्ही एक काम करा. तुम्ही त्यांना सांगा आम्ही तुमच्यावर केस करू आणि गुरुजी तुम्ही ती केस स्वतः लढा. अहो काय बोलताय? मी शिक्षक आहे. केस करायला मी काय वकील नाही. मग त्याला काय होतं? अरे शिक्षक आहे म्हणजे शिकले सवरलेले आहे. म्हणजे शिक्षकांनी काही पण केलं पाहिजे. हा तुम्ही केस लढू शकता. तुम्ही ती लढा. हा तुम्ही काय चिठ्ठ्या टाकून सरपंच झाले का? अहो केस लढायला वकील लागतो. नाही, गुरुजी कसं आहे माहिती का, आमच्या गावामधले कुठलेच भांडणं तंटे हे कोर्टापर्यंत गेलेच नाही. आधीचे मास्तर आहे ना तेच सगळे मिटवायचे. मग शिकवायची कधी? नाही हे असलं काही करूच देत नाही आम्ही गुरुजीला. म्हणजे काय काम असतं गुरुजीचं? गुरुजी शिकला सवरलेला माणूस आपल्या गावात आला म्हणजे त्यांनी आपल्या गावातले तंटे सोडवले पाहिजे, लफडे सोडवले पाहिजे, भांडणं सोडवले पाहिजे. नाही काय मग? नाही तुम्ही खिचडी करायची आणि आम्ही नदीवरती गेलो ना खेकडे पकडायला की आमच्यावरती लक्ष ठेवायचं गुरुजी. फक्त पोरांवरच लक्ष ठेवायचं. कपडे धुणाऱ्या बायकांकडे लक्ष ठेवलेलं मला नाही आवडणार. हे तुझं काय आहे ग? तुला कोणी मिळालं नाही म्हणून तर त्यांच्या मागे लागली आहे. गप्प तू. तुझं मी याच्याशी लग्न लावणार आहे का? एक वेळ मी तुझं एखाद्या आसमानाशी लग्न लावीन पण याच्याशी नाही. बघा ना. तुमच्यापेक्षा अस्वल बरं असं म्हणतायत ते. हो का? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.